इथे कोण येतंय, कोण जातंय, कशासाठी येतंय याचं आमच्यापेक्षा तुम्हालाच जास्त कुतूहल असतं. हे काय म्युझियम वाटतं का तुम्हाला? आमच्या घरात कोण येणार आणि कोण येणार नाही हे ठरवण्याचा अधिकार फक्त आम्हाला आहे, तुम्हाला नाही. आणि जर काही झालंच तर त्या सगळ्याची जबाबदारी आम्ही घेऊ. तोपर्यंत तुम्ही कोणीही काही बोलू शकत नाही. आणि एक गोष्ट मी स्पष्टच सांगते, निलिमा आत्या ही बाबांची सख्खी बहीण आहे. त्यामुळे हे घर त्यांचं सुद्धा आहे आणि त्या इथे येणार. बघू कोण आणि कसं अडवताय ते. तुम्ही आलात तरी चालेल. चला. हॅलो अनिश, कुठे आहेस तू? प्लीज लवकरात लवकर घरी ये, मला बोलायचं आहे अर्जंट. तुला काय करत होती रे? हा ते बहिर सांगायचं मी ज्योतिषी आहे, मी ज्योतिष काय ले? अरे किशा, पोटा पाण्याचं बघावं लागतं. धंदा वाढवायचा म्हणजे जाहिरात करायला नको का? हे धंदा वाढवायच्या नादात ना धंदा बसेल. हा तुले सांगतो का बाबा, तो अनिश आहे ना, आणि सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे. ते तुझ्या खुराड्यात येते, असं बसतो, अंड देतो आणि निघून जातो. मग काढतोय ना पैसे. अरे काय पाडतात तुझं? तो उद्या नाही आला तर अंड कोण देणार? तुझा बाप की माझा बाप देणार? हा तुले सांगतो का बाबा, ही जी भैरवी आहे की नाही, तिले दाऊत येतो. मागाची कशी विचारत होती, महाभयंकर बाई आहे ती बाबा, ती घेऊन जाईल ना त्याले. मग आता तुझ्या या खोपडीमध्ये जो काय थोडासा बुळबुळीत पदार्थ आहे ना, हा त्याचा वापर कर आणि तिला काहीतरी टेप मार. ते काम तुझं. नाही नाही, तो बुडबुडीत काय ना, तो वापरतोय म्हणून इथपर्यंत आलो. केलाय ना वापर. हा. दिसतोय मला. हा. सकाळपासून थैली कुठं आहे, थैली कुठं आहे करत त्या अनिशच्या मागे फिरतोय. फुकटची तंगडतोड झाली. हा जो माझा वेळ गेला त्याची भरपाई कोण देणार? एवढ्या वेळात आश्रमात 2-3 कस्टमर येऊन गेले असते माझे. बक्कळ पैसा उकळता आला असता मला. हो ना बाबा, मिळतील ना. नुसतं पैसे पैसे काय करून राहिला तू? हे बघ, पिशवी सापडली की पैसे मिळणार. पण ती पिशवी कुठं आहे? तो पिशवी कुठे आहे मग? हॅलो. अरे अनिश, तुझी एक बॅग राहिली इथे. हो का? अरे बापरे. मग आता बाबा मी काय म्हणतो, ती बॅग आजच्या दिवस तुमच्याकडे राहिली तर चालेल ना? अरे नाही नाही, प्रॉब्लेम काय माहिती का, आज आम्ही माझ्या एका भावाकडे जातोय, तर तेव्हा जर का ती बॅग तू. बरं बरं, काही हरकत नाही. मी आता येतो आणि घेऊन जातो बॅग परत. ठीक आहे ठीक आहे, ठेवू फोन? हो चालेल. एक मिनिट अनिश. हा. अरे लग्नात तू म्हणाला होतास मुलगी लांब जात नाहीये, मुलगा जवळ येतोय. अरे त्या अधिकाऱ्याने आम्ही बोललो तुला, राग म्हणू नकोस. हा आय नो बाबा, आय नो. हे बघा, डोंट वरी. बरं, मी येऊन बॅग घेऊन जातो. हा ठीक आहे, तू ये. वाट बघतो तुझी. ओके, बाय. हे बघ, हे आले म्हणतात का भैरवी खतरा. आता खतरा खतराच करत राहणार आहे का? नाही ना. अरे केशा, माझ्या धंद्याचा कोल टाइम आहे हा. दुपारची वेळ. ज्यांना काम धंदा नाही ना, असे रिकाम तिकडे लोक माझ्याकडे ह्याच वेळात येतात आणि मला 4 पैसे उकळता येतात. तू कमव, पैसे कमव, आम्ही भांडी घासतो घरात. ते काय करायचं तुझं तू ठरव. नाही, खरं तर भांडीच घासायची लायकी आहे तुझी. आता घरी जा आणि त्या अनिश कडून माहिती काढ, थैली कुठं आहे. काही नाही विचारायचं, बाप्पा घरात पैसे आले की दापायचं आहे, त्यात काय? हे तुझ्या अक्कल. हे इथं ना तुझं खोपडी काढून बसवली पाहिजे. अरे घरातून पैसे गायब झाले तर संशय नाही का येणार? त्या अनिशकडे एवढा पैसा आहे का थोडाफार पैसा गेला तरी त्याला कळणार नाही? बाप्पा, मग आता काय करायचं? आता तू फक्त एक काम कर, त्या अनिशला माझ्याकडे घेऊन ये आणि पैसा कसा काढायचा ते मी ठरवतो. कसं कसं कसं? प्रत्येक माणसाला काहीतरी भीती असते आणि ही भीतीच माझ्या धंद्याचं भांडवल. तेव्हा आता एवढ्या वर्षांमध्ये मला एक गोष्ट लक्षात आली, माणसाला सगळ्यात जास्त भीती कशाची वाटते? कशाला घाबरतो? तू सांग कशाची? कॉमेडी. बाप्पा माझी बायको लय भयानक, लय कॉमेडी. मग तू ना खरं जगण्याच्या लायकीचाच नाहीये किशा. तुला ना या गाडी खाली नाही नाही बाप्पा, मला भीती वाटते मारायची. ते गावी जमीन मी लिंबू लावायच्यात ना बाप्पा, मी नाही मारणार. हा बायकोला साडी घ्यायची कॉमेडीले.
हा मग आता लक्षात आलं ना, माणूस सगळ्यात जास्त मरणाला घाबरतो. हा बाबा मरायला ना. एकदा का मरण समोर आलं का माणूस जीव वाचवण्यासाठी काहीही करायला तयार होतो, लागेल तसा पैसा खर्च करतो. आणि हीच वेळ असते त्याच्याकडून पैसा उकळायची. काय बाबा आयडिया, काय आयडिया म्हणजे जबरदस्त आहे ना. हा मग आता अनिशच्या मनात हीच मरणाची भीती तू निर्माण करायची. हा आणि मग मी कसा पैसा उकळतो ते तू बघ. करतो बाक. काय झालं? इतक्या अर्जंटली का बोलून घेतलंस? हो, मला तुझी मदत हवी आहे. माझी? कशासाठी? मी निलिमा आत्याकडे जातेय आणि मी एकटी जाणार नाहीये, तू येतोयस माझ्यासोबत. हे बघ, मला खूप कामं आहेत, वेळ नाही आहे माझ्याकडे. नाही, मला माहिती आहे, पण यासाठी वेळ काढावा लागेल. चल. तुम्ही सगळे काढताय ना. काल बाबा गेले होते, आज तू जातेस, मग माझी काय गरज आहे? कम ऑन अनिश, या घरातला मुलगा म्हणून तुझी काही ड्युटी नाहीये का? खरं तर कालही बाबांना तू जाऊ द्यायला नको होतं. बिचारे त्या घाणेरड्या वस्तीमध्ये एकटे गेले, तात्कळत बसून होते. तुला काहीच वाटत नाहीये का? अरे तुझ्या आईची शेवटची इच्छा आहे बस म्हणून. करा रे. शेवटची इच्छा, शेवटची इच्छा. त्या दिवशी म्हणालो ना मी, आई असताना आईची कुठली शेवटची इच्छा पूर्ण केली बाबांनी? आणि कोण कुठली आत्या? इतकी वर्ष काही संबंध नाही, आणि आता पण आता करतोय ना. नाही, मान्य आहे, चूक झाली होती आधी, पण म्हणून आता ती सुधारायचीच नाही का? आणि तुला कळतंय का, ती बाई आपल्या एवढ्या जवळ राहतीये. आतापर्यंत कोणालाही पत्ता नव्हता तिचा. ही किती ट्रॅजिक आहे. तू बाबा कधीतरी फुलराणीकडे गेला असाल, तिने बघितली असेल तुम्हाला, पण काही कारणामुळे ती सांगू शकली नाही, समोर येऊ शकली नाही. कारण तिला आपल्याशी काही संबंध ठेवायचा नाहीये. इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. कळत नाही तुम्हाला? हे बघ, मी कुठेही येणार नाही, माझं काम आहे. आणि तू सुद्धा कडू जाऊ नको, घरी जा, मुलांकडे बघ. अनिश, कुठे चाललायस? खूप महत्वाचं आणि जबाबदारीचं काम आहे. बर, मग काय काम आहे हे तरी सांगशील? नाही म्हणजे 4 लोकांनी विचारलं तुझा नवरा काय करतो, तर मी काय सांगायचं हे तरी कळू देस मला. एका बिल्डरकडे कामाला आहे मी, त्याचे अकाउंट्स हँडल करतोय. खूप कॅश आहे, त्याला नेऊन द्यायची. चल निघतो मी. थांब, गाडी घेऊन जा. काही गरज नाही, जवळच जायचं मला, मी मॅनेज करेन. हो हो, मी येतोच आहे ऑफिसला. हो, पोचतोच आहे. हे काय, खालीच आहे मी. हा हो, आलो आलो. बाय बाय बाय. पैसे दे. सोड बॅग दे. सोड. अरे सोड बॅग दे. अरे किती हॉरिबल आहे. तरी अशोक काका सांगत होते तुला, तू जाऊ नकोस, पण ऐकायचंच त्यांचं. आज त्या माणसाने तुझ्यावर सुरा उगारला. काही भलतं सलतं झालं असतं तर. मुळात तुला गरज काय होती तिथे जायची? आणि गेलीस तर गेलीस, त्या तोरणेला सोबत घेऊन गेलीस. एरवी मोठ्या मोठ्या बाता मारत असतो तो माणूस, आणि आज वेळ आल्यावर पळून गेला. तुषार, जाऊ दे ना. बरं, आता पुढे काय करायचं हे ठरवायला पाहिजे आपण. पुढे काय? पोलीस कंप्लेंट करायची आणि मोकळं व्हायचं, बास. अरे त्याचा निलिमा त्यांना त्रास झाला तर? त्या माणसाने त्याचा राग त्यांच्यावर काढला तर काय करायचं? नाही, बरोबर आहे तुझं, पटतंय मला. पण मला जेन्युइनली असं वाटतं की तू पुन्हा त्या एरियात जायचं नाहीस. विषय संपला. नाही तुषार, असं करून नाही चालणार. काही झालं तरी बाबांची सख्खी बहीण आहे ती. आणि हो, त्यांनी त्यांचा मार्ग निवडला आणि त्याची शिक्षा सुद्धा भोगली.
ज्या अवस्थेत त्या आता राहतायत ना ते बघून माझ्या अंगावर काटा आला तुषार. काय काय सोचलं असेल त्यांनी मी इमॅजिन सुद्धा नाही करू शकत रे. आता जर आपण त्यांना वाचवलं नाही, त्या अशा माणसासोबत एकटं सोडलं ना तर मी स्वतःला माफ नाही करू शकणार. आणि नाही, मला मदत करावी लागेल त्यांना. ठीक आहे, तू पॅनिक होऊ नकोस. हे बघ, मला जेन्युइनली तुझ्याबद्दल वाटतं म्हणून मी म्हणालो, इथून पुढे तू त्या एरियात एकटं जायचं नाहीस. बरं, तुला जेव्हा जायचंय तेव्हा सांग, मी येईन तुझ्या बरोबर. तुषार, कशाला? असं काय करतेस भैरवी? विसरतेस का तू? तुमच्या लग्नामध्ये मी अनिसचा कान पिळलाय. मानलेला भाऊ आहे मी तुझा. त्यामुळे तू एकटं कुठेही जायचं नाहीयेस. मी तुझ्या बरोबर येणार. आय एम देअर विथ यू. थँक्यू. तुषार, मला वाटतं आपण आत्ताच जाऊयात. भैरवी, अगं आत्ता रात्र होते आणि तू जसं म्हणालीस तसं तो एरिया सेफ पण नाहीये ना. हो, मला माहितीये, पण हे बघ तुषार, मी त्यांना ज्या अवस्थेत बघितलंय ना त्यानंतर मला तरी झोप लागणं अशक्य आहे. आणि मला लवकरात लवकर त्यांना ह्यातनं सोडवायचंय. त्यासाठी काहीतरी करून मला कम्युनिकेट करावं लागेल. मी म्हंटल ना, मी येतो तुझ्या बरोबर. फक्त मला एक सांग, या सगळ्या प्रकरणाबद्दल तू अनिशशी बोललीस ना? हो, तो नाहीये इंटरेस्टेड या सगळ्यामध्ये, त्याच्यामुळे लीव्ह इट. प्लीज दरवाजा उघडता का? परत का आलीयस? हे कोण आहेत? हा तुषार आहे, माझा मानलेला भाऊ. का आलीयस इथं? मला बोलायचंय तुमच्याशी, महत्वाचं होतं. काय बोलायचंय? कसलं महत्वाचं काम? त्यासाठी आधी तू कोण असते तरी सांग ना बाई. मी भैरवी माझगावकर, अशोक माझगावकरांची सून. हे घे आणि चालू पड. माझ्या घराच्या आत पाऊल जरी टाकलंस ना तरी याद राख. हा, चल निघ. तोंड बघत काय उभी राहिली आहेस? मी सांगितलं ना निघ म्हणून. चल निघ. ऐका प्लीज, जाऊ नका प्लीज, मला बोलू द्या. ऐका, मी तुमच्या सख्ख्या भाच्याची बायको आहे, सख्ख्या भावाची सून आहे. हे बघ मला कोणीही भाऊ नाही आणि माझा कुठला भाचा नाहीये. तू जा ग बाई, मी पाया पडते तुझ्या. तू जा इथनं. तू जर अशीच इथे उभी राहणार असेल ना तर मी माझ्या नवऱ्याला बोलवते. मग काही घडेल त्याला मी जबाबदार नाही, कळलं? तू जा ग बाई. निघ. ऐका ना ताई, ऐका तुम्ही. प्लीज. भैरवी, आपल्याला निघायला हवं. आपण निघूया. त्यांना नाही बोलायचंय आपल्याशी. निघूया आपण. नमस्कार साहेब. बोला. माणिक, खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. अहो, मी त्या बिल्डरच्या ऑफिसमध्ये जात होतो आणि काही गुंडांनी माझ्यावर हल्ला केला. काय बोलताय का साहेब? ते गुंड माझ्या जवळचे सगळे पैसे घेऊन गेले हो. ते पैसे क्लायंटचे होते, बिल्डरला परत करायचे होते.